आपण राजकारणामध्ये जाता व्यवसायामध्ये आलं पाहिजे. हे एक स्ट्रगल आणि या फील्डमध्ये काम करत असताना, कारण फील्ड नवीन आहे, आपला कोणी नातेवाईक नाही आहे किंवा आपल्याला कोणी बॅकबोन नाही त्यामध्ये, हे स्ट्रगल कसं होतं, काय सांगाल याबद्दल? आमच्या वडिलांचं शिक्षण हे आहे की तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करा. आधी राजकारणात न पडता आधी तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण केल्यावर तुमचं जे इंटरेस्ट आहे ते तुम्ही करा. तुम्हाला राजकारणात यायचं असेल राजकारणात या, व्यवसाय करायचा असेल व्यवसाय करा, पण आधी शिक्षण पूर्ण करा. ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी माझं MBA मी MIT पुणेमधनं केलो, डबल मास्टर्स सेंट झेवियर्स मुंबईला केलो. ते केल्यानंतर एक असं हा विचार आला की राजकारणात आपण काय करू शकतो, तसंच व्यवसायामध्ये काय करू शकतो. हे सगळं करत असताना थोडं मी बॅकमध्ये जातो. माझे आजोबा सोलापूरचे नगराध्यक्ष होते, महापौर होते, आमदार होते. तेच राजकीय वारसा आमच्या वडिलांना भेटलं. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने महापौर झाले, आमदार झाले. त्यांनी नेहमी म्हणत असतात, वारसाने आपल्याला संधी मिळते, पण ते संधी आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागतं. आजकाल पूर्ण राजकारणाचं एक बॅकग्राऊंड असताना ते चेंज झालेलं आहे. आमचे आजोबा आणि वडील जेव्हा निवडणूक लढवत होते तेव्हा लोक स्वतःहून निधी द्यायचे, स्वतःहून कामं सांगायचे. आजकाल तुम्हाला सांगता येत नाही की तुमच्या बाजूचा जो बसलाय तो तुमच्यासोबत राहणार का नाही. हा खूप मोठा बॅकड्रॉप आहे. राजकारणात स्ट्रगल पण आहे आणि आधीसारखं राहिलं नाही. आम्ही आमच्या आजोबांचं राजकारण बघितलंय, वडिलांचं राजकारण बघितलं. तेव्हा राजकारण नव्हतं, तेव्हा समाजकारण होतं. आज समाजकारण कुठेतरी कमी झालंय आणि राजकारण खूप वाढलेलं आहे. आपल्या आजूबाजूला जे असतात, मागं पुढे जे असतात, ते आपले आहेत का नाही हे ओळखून घ्यायला खूप रिसेंटली तुम्ही 3-4 वर्षात बघितलंच असेल पॉलिटिक्स कुठनं कुठं आलंय सगळं. म्हणून म्हटलं आपण व्यवसायात करूयात. आधी व्यवसाय व्यवस्थित काहीतरी वेगळं करून मग पुढे बघूयात संधी कसं मिळेल, काय मिळेल.